यदि तुम मुझसे प्रेम रखते हो, अगर तुम मावे प्रेम रखते हैं तो मेरी आज्ञा को मानोगे। तो माँ आज्ञा तुम माना जुड़ जाते हो। हालेलुया। बड़ा नहीं बच सकते हैं। माझ्या तुमची प्रीती असली मावे जर तुम्हें प्रेम हो रही तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल। तर माँ आज्ञा तुम्हाला पाळा होते। त्या आज्ञा काही कठीण नाही, त्या आज्ञा काही भारी नाही। हालेलुया। त्या आज्ञा पाळणं म्हणूनच आज्ञा त्याला आपण प्रेम करू शकतो। यानाचे पहिले पत्र त्या तिसरा अध्याय, यानाचे पहिले पत्र त्या 5वा अध्याय 3रा वचन। आधी मध्ये जेव्हा दास आहे त्या प्रभू वचनी चरणी परंतु थोडा आहे देवावर प्रीती करणे, देवावर प्रीती करणे म्हणजे आपण त्याची आज्ञा पाळणे, म्हणजे आपण त्याची आज्ञा पाळणे हे आहे। हे आहे देवावर आपण प्रेम पोहोचे हीच ती आज्ञा आपण पाळतो। हालेलुया। आणि त्याची आज्ञा काही भारी नाही, भारी नाही એટલે कठीण नाही। हालेलुया। जगामध्ये लोकांना आज्ञा देते ही उन्हामध्ये लिंबू रोले दूर जा पडी बिगार चपला पियो भारी आज्ञा आहे, कठीण नाही। एडापाल एकदम सोपी आज्ञा दिली। हालेलुया। या हकीका त्या आज्ञा पाळणारा लोकांना आधी मालूम पडेगा देव आपे आहे। हालेलुया। या आणि देव उसरमा के का त्याची आज्ञा भारी नाही, त्या आज्ञा भारी नाही ते आज्ञा आपण पाळाल होते। ते आज्ञा काय आहे यामध्ये 3रा अध्याय 23 वचन। ते आज्ञा काय आहे देवा आज्ञा आपण पाळाल होते। देवा आज्ञा काय आहे ही त्याची आज्ञा आहे, ही त्याची आज्ञा आहे। याचा पुत्र येशू, त्याच्या पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा। विश्वास ठेवावा, नावावर विश्वास ठेवा। म्हणजे आम्ही नाव आख्या घणा लोग नवापूर्ण अंदर निजे तो मान मिला के जा नागजी जा ई नाव आख्या तो आई नागजी लोग पहुंचे गावा में जाओ आके तो गांव में भी मालूम नहीं या हटी नाव विश्वास करना। नाव विश्वास कोई नाव प्रमाणे अपाल बत्तीसमा ही चालता रहेगा। हालेलुया। या हटी आके ही त्याची आज्ञा आहे की त्याच्या पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकावर प्रीती करावी। एकमेकावर प्रेम कोई म्हणून आज देवाचा सोलावर येना का तुम्हा बेजा बदा आपण येना देवा महिमा कोणासाठी। हालेलुया। यासाठी आधी यामध्ये 2रा अध्याय 3रा वचन। अगर आपण ती आज्ञा पाळते तवच आपण त्याला ओळखता है। आपण त्याची आज्ञा पाळले म्हणजे आपण त्याला ओळखतो। आज्ञा पाळे तवच त्याला ओळखी आहे। मी ओळखू आहे मी देवाला मानू त्यांची आज्ञा नाही पाळतो तो त्याला ओळखी नाही सके। हालेलुया। यासाठी आपण जर त्याची आज्ञा पाळली म्हणजे आपण त्याला ओळखतो, हे आपणास कळून येते। अजून मला त्याचे ज्ञान आहे असे मान त्या ज्ञान आहे मान मालूम आहे म्हणून त्याच्या आज्ञा असे म्हणून जो कोणी त्याची आज्ञा मानित नाही तो लोबाड आहे अकेलेला। त्या बाल आज्ञा पाळणं आहे, लबाड नाही ठरणं आहे। लबाड आणि लबाडांचा बाप काय आपला आहे? लबाड आणि लबाडांचा बाप त्या आपण लबाड नाही ठरणं आहे। देवा आपण कोण आहे त्या नावा विश्वास ठेवणं आहे आपण मध्ये देवा कोण आहे त्या आपण लबाड नाही ठरणं आहे। या आणि ती आज्ञा पाळी त्याप्रमाणे चालता राहील। हालेलुया। या आणि यामध्ये 4था अध्याय 20 वचन। 4था अध्याय 20 वचन पहले यहाँ 4:20। यदि कोई कहे मैं परमेश्वर से प्रेम रखता हूँ, अगर युक्त है कि अगर आई परमेश्वर वही प्रेम को हूँ और अपने भाई से बैर रखते हो, आपे पोते ने देखला बहादुरी तो दुश्मनी कोतरी किंवा ते वही प्रेम नहीं कोतरी तो झूठा है, तो झूठा है। हालेलुया। अगर आई देवल मानून देव प्रेम को देव आज्ञा पाळून चालू आहे की थोडीशी माने जर आपे बा है तो चालू दापा इन बाकड़ा देन करे किंवा त्या गद्दारी कोतारी ते तो झूठ है आपला आहे। झूठ आणि झूठ का बाप सेता हो शब्द भी लगे हम या हटी आज आपण बरे रीति देवाल मानित चालू है। हालेलुया। आज अगला क्योंकि जो अपने भाई से जिसने उसने देखा है ज्या बहाल आपे देखलो है त्या बहावच नाही प्रेम पोजे तर नाही देखला देव आपण कहेंगे प्रेम पैसा करणार है। मग आपनो मतलब ही गोट है ती देव आत्मा आहे त्याचे उपासक आत्म्याने परमपणे त्याची भक्ती केली पाहिजे। देवाला कधी कधी मनुष्याने पाहिले नाही, जो ती आज्ञा पाळे तो देवाला ओळखे। हालेलुया। आपण त्या आज्ञा पाळणं हे त्याप्रमाणे आपण चालता राहील। देखला भाव इने प्रेम कधी नाही देखला देवा आपण के प्रेम पैसा।
या आधी आपला आहे मलकीने आमदार मलकी दुसरा अध्याय पहिला वचन देते मलकी दुसरा अध्याय पहिला वचन त्या पाहाल आज्ञा देणे की आज्ञा पळा पुढे त्या आज्ञा पाळीन त्याप्रमाणे सल्ले लोक आपण टिकून आहे आता याजक हो तुम्हासी आज्ञा होत आहे सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या नावाचा महिमा माझ्या नावाचा महिमा व्हावा यासाठी तुम्ही एकूण मन लावले नाही माझे मन लागले नाही दोनही नहीं सिर्फ आपण साधारण गोट लागे नगदी मोगा दोसा हा आता योगलेश्वर मानते का ओनली जीसस मानते का ओनली जीसस मतलब योग देव म्हणून तो योग देव यीशु ख्रिस्त है हालेलुया त्रेकी परमेश्वर ना है त्रेकी देव ना है त्रेकी और योग देव है के भी नहीं हालेलुया योग देव तोच मालिक यीशु ख्रिस्त है यीशु ख्रिस्त कोई काला दे युगानुयुग सारखं तो बदलाय नाही या आधी शिक्षणामध्ये फेरफार नाही कोण हालेलुया आता जी शिक्षण आपण मिळाले त्या शिक्षणाप्रमाणे आपण चालता येत नाही हा आज अगला यासाठी तुम्ही एकूण मन लावले नाही याप्रमाणे तुम्हाला मन लागली मा नावाला महिमा नाही देणं तर मी तुम्हावर शाप पाठवी मा नाव महिमा नहीं देना ये अर्थ काय आहे कल से 17 में निकली गोट है का बोलने किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व वाक्यताने एक भी बाकी नाही हालेलुया प्रभु यीशुच्या नावानेच करा त्या नावानेच करा पडे आपल्याला तो एक देव जो पिता के आभार स्तुति पुरुष है हालेलुया या आणि एक इज्ञा यामध्ये एक इज्ञा जन्मचे वाचता एक इज्ञा कारण सूर्याच्या उगवतीपासून मावळेपर्यंत पुढे ताल उगो राष्ट्रामध्ये मा नावा महिमा आराध होते मा नाम थर है आपके हालेलुया मा नाव महिमा आराध होते मा नाव थर है आता राष्ट्रामध्ये त्या नावाला नाम सर्वचे उच्चार यीशु तेरा नाम याथा की उच्चा नाम यीशु है त्या नावाला मान महिमा देईल है त्या आज्ञा फल पाळता येत नाही ही आज्ञा विषय जाय दुसरी गोड गाजा फल विश्वास करी त्याप्रमाणे चालू आहे बीजी गोडा की बोलायच का योग दे हे की भाई बोलणे सिद्ध करा हालेलुया योगा देवाला आपण घे की म्हणा म्हणजे यशाया पुस्तक 44 यशाया 44:9 यशाया 44 8 वर्ष सकते पर 6 वर्ष सकते मत डरो यशाया 44:8 इस्रायलचा राजा परमेश्वर त्याचा उद्धार करता सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो मी आदी आहे मी अंत आहे माझ वेगळा देव नाही हालेलुया सेनाधीश परमेश्वर असं म्हणतो मी पहिला व शेवटला मीच आहे माझ वेगळा कोणी देव आणि पहिलं बिकॉज शेल्ले बी तोच या आधी केव्हाच काळामध्ये केव्हाच युगामध्ये कादो येलं नाही कादो काही काम ठेवलं नाही परंतु गुणाच समय में लोग आज आपका पिता काल में पिता काम किया पुत्रा काल में पुत्र काम किया पवित्र आत्मा काल है हमें पवित्र आत्मा काम करेगा इसी तरह आत्मा के यीशु ख्रिस्त गोई काले तो आज है युगान युग सारखंच असे कोणा युगामध्ये कोणी येणार ती ह्याच मालूम एक एलआईसी बैंक का एजेंट आता तो 100 रहा बाइबल का लिख होता खोला आता नहीं तो हमारे मिले का आदित्य को आदित्य हर आदि जाते को वोट काढ़े हमारी किसकी है कहते हैं कि आदित्य थोड़ी बहुत वोट काढ़ी आणि आख्या का पिता काम पुत्र काम करा मी पवित्र आत्मा काढे पवित्र आत्मा त्या एकूच वचन ने काढ्या इब्री 13:8 ताने त्या बोलती बंद त्या का वचन सत्य है माँ योगी जुड़ा ठरी सके पे वचन सत्य है देव खरं ठरत देव वचन खरं ठरणार हालेलुया यासाठी मानव अलग अलग तरीके से शिक्षण दे परंतु देव वचन का आके है का योग जो देव मालिक प्रभु यीशु ख्रिस्त तो पहिलं शैल्य आदि अंत अल्फा ओमेगा माच वेगळा कोणी देव नाही हा 6 वचन यामध्ये 6 वचन 8 वाक्याने 6 वचन भयभीत होऊ नका थर कापू नका मी मागेच मी तुला ऐकलेलं आहे कळविले आहे की नाही तुम्ही माझे साक्षी आहात तुम्हा माझा साक्षी माझ वेगळा कोणी देव नाही का हालेलुया यासाठी यीशु ख्रिस्ताशिवाय बीजो देव नाही
तोच मालिक शालिक यीशु ख्रिस्त आहे. 48:10 पहा मी तुला गाळून पाडले. पहा मी तुला गाळून पाहिले. ते पहिला 43:10 वर 43:10 परमेश्वराचे असे म्हणणे आहे की मग आता मतलब का देवा वचन आपल्याला हे की आपल्याला आहे परमेश्वराचे असे म्हणणे आहे की तुम्ही मला ओळखावे किंवा माझ्यावर तुम्ही भरोसा ठेवावा, माझ्यावर भाव ठेवावा. व मी तोच आहे. माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्यानंतरही कोणी नाही. हालेलुया. आपल्याला येणेच मालूम कोणी आहे वचन काय आखेती. हालेलुया. परत कशी पहिला दिवस तर परमेश्वराचे असे म्हणणे आहे की तुम्ही मला ओळखावे. तुम्हा मान बराबर ओळखीला होते बराबर नहीं ओळख्यो. आज दुनिया में घना लोग क्रिस्ती आखड़ कहा परंतु आज भी यीशु को ही नहीं ओळखला है म्हणून क्या लगेगा परमेश्वर तरह की परमेश्वर है. या आज भी आपण विचार करू है तुम्ही मला ओळखावे.